नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। मी भाग्यश्री उर्फ मोनाली मॅडम। वळूया पुढील बातम्याकडे। शेतरस्ता अडवून शेतकऱ्याला धमकावल्याने तणाव, शेती पडीक पडून राहिल्याने नुकसान भरपाईची मागणी। प्रतिनिधी राजू थेरोकार। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। लांजूळ येथील श्रीराम संस्थानच्या शेतातील रस्त्यावरून बैलगाडी घेऊन जाणाऱ्या एका शेतकऱ्याला बेकायदेशीरपणे अडवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे। एका व्यक्तीने जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी बैलगाडी समोर आडवे झोपून रस्त्यात अडथळा निर्माण केला। यामुळे संबंधित शेतकऱ्याची शेती पडीक पडून राहिली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार शेतकऱ्याची वडिलोपार्जित जमीन या रस्त्याला लागून असून त्यांना दरवर्षी अशा प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे। संबंधित व्यक्तीचा या जमिनीशी कोणताही कायदेशीर संबंध नसताना केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले गेल्याचे समोर आले आहे। संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनीही सदर व्यक्तीचा सध्या संस्थांशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे। या प्रकरणी पीडित शेतकऱ्याने पोलीस ठाणे आणि तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली असून प्रशासनाने या विकृत वृत्तीच्या व्यक्तीवर तत्काळ कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे। तसेच झालेल्या शेतीच्या नुकसानीची भरपाई न मिळाल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही शेतकऱ्याने दिला आहे। बघूया आपल्या माध्यमातून त्यांची शासनाकडे काय मागणी आहे ते। सदर वृत्त प्रतिनिधी राजू थेरोकार तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। ओके, तुझं नाव सांग। मी किशोर तुळशीराम ठाकरे, राहणार लांजूळ, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी असून मी माझ्या शेतात जाण्याचा रस्ता हा श्रीराम मंदिर लांजूळ यांच्या शेतामधून आहे। आज रोज म्हणजे काल रोजी माझ्या शेतामध्ये 13 तारखेला श्रीराम पुंजाजी शिंदे हे माझ्या गाड्यासमोर आडवे येऊन झोपले आणि मग मी गाड्यासमोर आणले असता ते उठून बसले आणि त्यांनी मला दमदाटी केली आणि जीवे मारण्याच्या धमक्या वगैरे दिल्या। आणि त्याच्यानंतर किंवा तुझा इकडून रस्ता नाही, तू या शेतातून जायचं नाही। सदर शेतातून माझा 3 पिढ्यापासून वडिलोपार्जित रस्ता आहे आणि वडिलोपार्जित माझी इथे जवळपास 15 ते 20 एकर आमची शेती आहे। आम्ही 3 पिढ्यापासून इथून आमची शेती वाहती करत आहे। हा माणूस श्रीराम मंदिराचा स्वतःहून मी अध्यक्ष आहे असं आम्हाला वर्तवतो। त्याच्याकडे कुठलाही आम्हाला पुरावा दाखवला नाही। गावातल्या माहितीप्रमाणे अध्यक्ष जे आहेत अभिमन्यू ठाकरे, आम्ही त्यांच्या घरी गेलो असता त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुमचा रस्ता आजपर्यंत अडवला नाही आणि अडवणार नाही। या माणसाशी आमचा काही एक संबंध नाही। तुम्ही तुमच्या परीने याच्यावर कारवाई करू शकता। सदर व्यक्तीचा श्रीराम पुंजाजी शिंदे व माझा म्हणजे माझ्या वडिलांचा गट नंबर 407 मध्ये जवळपास 10 वर्षापासून वाद चालू आहे। तिकडचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तिच्यात आम्हाला न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे। त्याचा वचपा काढण्यासाठी हा माणूस हा रस्ता आमचा अडवू इच्छित आहे। याने रस्ता अडवल्यामुळे माझी 20 एकर जमीन ही आज पडीत पडत आहे। श्रीराम संस्थेचा काय संबंध आहे या ठिकाणी? या जमीन जी आहे त्यानं जो रस्त्यात बसला होता तर श्रीराम संस्थेचा याच्याशी काय संबंध आहे? ही जमिनीचा जो 7/12 आहे हा फक्त श्रीराम संस्थान व महादेव संस्थान या दोघां संस्थांच्या नावाने आहे। श्रीराम शिंदेने तुमची जमीन जो रस्ता आहे तो का अडवला? आम्हाला समजत नाही। श्रीराम शिंदेने हा रस्ता आमचा कोण्या कारणाने अडवला तो सांगत नाही। तो एवढं सांगतोय की बाबा मी याचा सर्वे सर्वा आहे, श्रीराम संस्थानचा मी सर्वे सर्वा आहे। पण कागदपत्रानुसार ते खरोखरच सर्वे सर्व आहेत का किंवा अध्यक्ष आहेत किंवा त्या बॉडीमध्ये आहेत का? आज रोजी 7/12 पाहिला असता 7/12वर यांच्या नावाचा कुठेही उल्लेख नाही। गावात तोंडी लोकांच्या तोंडून ऐकू येते किंवा हे त्याच्यामध्ये सदस्य आहेत म्हणून अध्यक्ष किंवा सर्वे सर्वा नाहीत। सदर जमिनी मधून तुम्ही रस्त्याने जाता येता 3 पिढ्या तुम्ही जाताय असं तुम्ही सांगितलेलं आहे। हा, तर आजपर्यंत अध्यक्ष असतील किंवा इतर कोणी सदस्य असतील यांनी तुम्हाला या रस्त्याविषयी अडवणूक कधी केलेली आहे का? आम्हाला आजपर्यंत 3 पिढ्यांमध्ये कोणीही रस्त्याची अडवणूक केलेली नाही। हे शेताची दरवर्षी हराशी होती। हे शेत प्रत्येक वर्षी कोणीतरी वेगळे माणसं करतात, पण आजपर्यंत आमचं शेतात या जाणाऱ्याचा रस्ता कोण्याच कास्तकाराने आम्हाला अडवला नाही। हे शेत करणारा दरवर्षी नवीन व्यक्ती असते, जो जास्त रक्कम देईल तो हे शेत करत असतो, पण त्या माणसापासून आम्हाला कधी भविष्यात त्रास झाला नाही आजपर्यंत। सदरचा जो संस्थांचा रस्ता आहे त्या रस्त्याने किती शेतकरी पुढे येणे सदरच्या या रस्त्याने नाही म्हटलं तरी कमीत कमी 6 ते 7 जण या रस्त्याने जातात। त्यांची कधी या संस्थांच्या कोणी सदस्याने किंवा इतर कोणी व्यक्तीने अडवणूक केलेली आहे का? नाही, 7 जणांपैकी आजपर्यंत संस्थांच्या माणसांनी कुणी रस्ता अडवलेला नाही।
हा रस्ता फक्त कालच श्रीराम पुंजाजी शिंदे याच माणसाने रस्त्यात झोपून हा रस्ता अडवला. तर तुम्हाला हा जो अडथळा आणला त्याच्यानंतर तुम्ही याविषयी शासन दरबारी तक्रार केलेली आहे. हो, मी काल जलम पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दिली. त्याच्यानंतर माननीय तहसीलदार एक माझं निवेदन दिलं. दोन्हीच्या प्रती माझ्याकडे उपलब्ध आहेत. मग आता तुमची तहसीलदार असतील किंवा महसूल अधिकारी असतील किंवा जे कोणी या शेतीच्या संबंधामध्ये पोलीस स्टेशन असतील ते यांच्याकडे काय मागणी आहे? आमची एकच मागणी आहे की बा आम्हाला विना अडथळा आमचा रस्ता मोकळा करून देण्यात यावा संबंधितावर कारवाई होण्या आणि संबंधितावर कारवाई झालीच पाहिजे. त्याला योग्य तुम्हाला न्याय भेटला पाहिजे आणि दोषीवर कारवाई झालीच पाहिजे. कारण की संबंधित अध्यक्षाचं त्याच्याबद्दल काय मत आहे? अध्यक्षाच्या घरी गेलो असता त्यांनी सांगितलं बा आमची कोणत्याही प्रकारची हरकत नाही, तू या रस्त्याने आजपर्यंत जसा जात आला तसा तू जा, असे त्यांनी मला तोंडी सांगितले. धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन बातम्याकरिता बेल आयकन दाबा आणि बातमी आवडल्यास शेअर जरूर करा. मी मोनाली मॅडम घेते रजा. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार.